नमस्कार, आरीवर्क बाय शिव या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आज आपण बुट्ट्या बघणार आहोत. याच्या अगोदर आपण वेगळ्या बुट्ट्या बघितल्या होत्या 2. आता ही बघा, ही मी 5 नंबरचा बीट्स घेतला आहे आणि शुगर बीट्स घेतले आहेत. आता मी ते 5 mm चा बीट्स घालून घेणार आहे. हे बघा, हा दोरा वरती आल्यानंतर ह्यात बीट्स सोडून देणार. इथे एक स्टिच टाकून घेणार आणि त्याच्यानंतर हे शुगर बीट्स मी सोडून घेणार आहे. हे बघा तुम्ही, असे 2-2 शुगर बीट्स मी सोडणार आहे. 2-2 शुगर बीट्स सोडल्याने काय होतं, आपली बुट्टी आहे ना एकदम अशी पॅक बसते. लगेचच स्टिच करून घ्यायचं. जिथे आपली मणी संपेल ना त्याच्या असा मणी आतमध्ये सारून लगेच तिथे स्टिच करून घ्यायचं, म्हणजे तिथे गॅप पडणार नाही. बघा, आता मी ते गाठ मारून घेणार आहे. ते मी अशी गाठ मारली. आता याच्यानंतर मी 4 mm चे जे मोती असतात ना ते मी मोती घेणार आहेत. हे आहेत ते 4 mm चे मोती आहे माझ्याकडे. हे मी 3 मोती घेणार आहेत आणि ही आपली एक सुद्धा अशी सिंपल बुट्टी होते. आपण एवढी जरी बुट्टी ब्लाऊजवरती टाकली ना तरी ब्लाऊज खूप छान दिसतो. आणि जशा बुट्ट्या मोठ्या होतील ना तसे त्यांची प्राईससुद्धा वाढते. इथे बघा, इथे मी डबल स्टिच कशी मारते. इथून धागा वरती काढून पुन्हा इथे आतमध्ये घालून वरती काढला. जरी आपल्याला दिसत नसले ना तरी तिथे ती सुई आपली जाते. ती मी अशी तिरकी स्टिच टाकून घेणार आणि पुन्हा असं पाठीमागे जाऊन इथे स्टिच टाकणार आणि पुन्हा याच्या आतमध्ये अशी बॅक स्टिच टाकून घेणार. पुन्हा एक मी व्हाईट मोती घेऊन शुगर बीट्स घेणार आणि पुन्हा याच्यासारखी अशी सेम तिरकी स्टिच टाकून घेणार. हे बघा, पुन्हा मी अशी तिरकी स्टिच टाकून घेतली. पुन्हा इथे पाठीमागे जाऊन अशी आतमध्ये बॅक स्टिच टाकून घेणार आणि पुन्हा एक व्हाईट मोती आणि शुगर बीट्स मी घेणार आहे. हे बघा, पुन्हा व्हाईट मोती आणि शुगर बीट्स घेऊन इथे खाली एक स्टिच टाकून घेणार. ही बघा, ही झाली एक आपली बुट्टी. ही बुट्टी ब्लाऊजच्या स्लीव्जवरती जर आपण टाकली ना तर एक छान अशी फिनिशिंग येते ब्लाऊजला आणि खूप छान सुंदर ही ब्लाऊजवरती बुट्टी दिसते आपल्या स्लीव्जवरती. ही बघा, ही आपली या बुट्टीत 2 बुट्ट्या आहेत. ही एक बुट्टी आपण एवढी सुद्धा बुट्टी ब्लाऊजवरती टाकू शकतो आणि फक्त ही मोत्यांची एवढी सुद्धा बुट्टी ब्लाऊजवरती टाकू शकतो. हे बघा, आता हे माझ्याकडे हे आहेत, हे ड्रॉप शेप आहेत. आता या ड्रॉप शेपची मी तुम्हाला बुट्टी दाखवते. या ड्रॉप शेपची सुद्धा बुट्टी खूप छान दिसते. हे बघा, मी पहिल्यांदा ड्रॉप शेप घेणार आहे आणि नंतर शुगर बीट्स घेणार आहेत. तर तुम्ही बघा, आता ही पण एक खूप छान अशी बुट्टी आहे. आरीवर्क करायला खूप सोपं आहे. फक्त आपण त्याचं प्रॅक्टिस केलं ना तर ते खूप सोपं आहे. मी तुम्हाला एक सजेशन देईल की तुम्ही नक्की आरीवर्क ट्राय करा. आणि आरीवर्कचे ब्लाऊजसुद्धा खूप महाग आहेत. त्यामुळे स्वतःसाठी तर नक्कीच आपण हे ट्राय करू शकतो. जर आपल्याला वेळ वगैरे भेटला तर बाहेरचं सुद्धा आपण ट्राय करू शकतो. पण आरीवर्क हे तुम्ही नक्की ट्राय करा. आता मी एक व्हाईट शेप घेणार आहे, म्हणजे व्हाईट ड्रॉप शेप, आणि त्याच्यानंतर शुगर बीट्स असं मी सुईमध्ये घालून घेणार आहे. एकदम असं सुईमध्ये लोड केलं ना तर ते आपलं वर्क पटपट पटपट होतं. हे बघू शकता, मी असं एकदम असं सुईमध्ये असं लोड करून घेतलं आहे, जेणेकरून माझं वर्क हे पटपट होतं. आणि जेव्हा आपल्याला ऑर्डर वगैरे असतील ना तर तेव्हा 2-3 अशा सुई आपण घ्यायच्या वर्कसाठी. हे बघा, इथं हा मणी सोडून मी इथे स्टिच अशी टाकून घेणार. ते डबल स्टिच टाकल्यानंतर पुन्हा बॅकला इथे डबल स्टिच टाकून घेणार. नंतर पुन्हा एक व्हाईट शेप आणि एक शुगर बीट्स सोडून घेणार. पुन्हा इथे बॅकला येऊन डबल स्टिच टाकून घेणार आणि पुन्हा शुगर बीट्स आणि व्हाईट ड्रॉप शेप असं सोडून देणार. पुन्हा बॅक स्टिच टाकून ड्रॉप शेप आणि शुगर बीट्स सोडून घेणार. हे बघा, आपल्या 2 बुट्ट्या एकदम छान तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल ना तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा.
आणि तुम्हाला समजत असेल तरी मला कमेंट करून सांगा. धन्यवाद. ह्या आपल्या 2 बुट्ट्या झालेल्या आहेत. मला कशा झालेल्या आहेत त्या मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.